रामदास भाई, काँग्रेसचे नेते जे होते अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. नेते म्हणण्यापेक्षा माजी मुख्यमंत्री म्हणा, हे आता भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. त्यांनी आपल्या काँग्रेसच्या सदस्यपदाचा देखील राजीनामा दिलेला आहे. एक गोष्ट आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये आता विरोधी पक्ष शिल्लकच कोण नाही. भाजपामध्ये, शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत आहेत, नेते येत आहेत. भविष्यामध्ये आपण पाहाल की फक्त शिवसेना, भाजप आणि अजितदादांसोबत असली राष्ट्रवादी आपल्याला फक्त पाहायला मिळेल. आणखी मला सांगायला हवं आहे, आता फक्त उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची फक्त पोपटपंची लोकांनी पाहायची. यांच्या हातात काही नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त इकडची माणसं तिकडे, तिकडची माणसं तिकडे घ्यायची सोबत. कोकणामध्ये गेले होते, 500 लोक पण नव्हते. आणि फक्त जळी स्थळी काष्टी पाशानी एकनाथजी शिंदे आणि नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावरती फक्त टीका करायचा हा एकमेव कार्यक्रम चाललेला आहे. याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडे काय शिल्लक नाही. जशा निवडणुका जवळ येतील, लोकसभा आणि विधानसभा, जे थोडे बहुत शिल्लक यांच्याकडे आहे ते देखील त्यांच्या हातातून सगळं जाईल, काय शिल्लक राहणार नाही. पण रामदास भाई, तुम्ही महायुतीमध्ये अशोक चव्हाणांचं स्वागत करणार का? कारण काँग्रेसच्या नेत्यांवरती तुम्ही सुद्धा सडकून टीका केली होती. नाही, आजही टीका चालले ना. जे शिवसेना प्रमुखांनी उभं आयुष्य काँग्रेससोबत संघर्ष केला आणि ज्या दिवशी मला काँग्रेससोबत जायची वेळ येईल त्या दिवशी माझं शिवसेना नावाचं दुकान बंद करून टाकीन, ही घोषणा साहेबांनी केली होती ना. आणि म्हणूनच आता काँग्रेसला कंटाळून माजी मुख्यमंत्री आता भाजपमध्ये येत आहेत. स्वागत करायला काय अडचण आहे. त्यांची विचारसरणी बदलले. आता ते मोदीवासी झालेत. पण एकीकडे काँग्रेसचे नेते काँग्रेस सोडत आहेत, दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र काँग्रेस सोडत जात आहेत. काय भविष्य राहील पुढे? भविष्य कुठल्या ज्योतिषाकडे, जोशी अण्णाच्या ज्योतिषाकडे बघायची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरेंनी जे केलंय, जे पेरलंय तेच भविष्यात उगवणार आहे. आमच्यासारख्या जुन्या सगळ्या नेत्यांची वाट लावून टाकली, सगळ्यांना उद्ध्वस्त करून टाकलं आणि म्हणून उद्धव देखील उद्ध्वस्त झाल्याशिवाय घाणार नाही राजकारणातून. पण जुन्या नेत्यांना स्पेस कमी राहिले वाटत नाही का? कारण काँग्रेसचे दिग्गज नेते माहितीमध्ये येत आहेत. नाही, महायुती सागर आहे हो, महासागर आहे. कितीही लोक आले तर त्यामध्ये त्यांना सामावून घेतलं जाईल. कुठली अडचण नाही. धन्यवाद. संपर्कात काही आहेत का इतर पक्षातले नेते? मी मगाशी सांगितलं, जसजशा आता निवडणुका जवळ येतील, लोकसभा, विधानसभा, अनेक लोक जे शिल्लक आहेत थोडे बहुत ते तिकडे थांबतील कशासाठी? फक्त उद्धव ठाकरेचे टोमणे ऐकण्यासाठी? कोण थांबणार नाही तिकडे? संपर्कात आहेत का काय? आहेत ना, काय नक्की आहेत, निश्चितपणे आहेत. रवींद्र वायकरांसंदर्भात काय? रवींद्र वायकर देखील शिवसेनेची चर्चा सुरू आहे. इतर काही आमदार संपर्क? नाही, मी एक सांगतो, रवींद्र वायकरांचं माझं बोलणं अजिबात नाही झालं. पण रवींद्र वायकर हे अतिशय चांगली व्यक्ती आहे. स्वभावानं चांगले आहे, विचारानं चांगले आहे, त्यांचं काम चांगलं आहे. जरी ते आज उद्धव ठाकरेंसोबत असले त्या माणसावर मी अजिबात टीका करणार नाही, बिलकुल नाही करणार. अतिशय चांगली गोष्ट, पुढे जमत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.